सो हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. फायनली बघू शकता तुम्ही आमच्या जीवनातला सुखाचा दिवस आलेला आहे. इतके दिवसाची आमची प्रतीक्षा आज एकदम आमची सुकून भेटले. सुकून भेटले एकदम. ब्लॉग थोडा लेट चालू केले मूर्ती प्रॅक्टिस झाल्यावर. पहिलेच्या पण व्हिडिओ ते टाकतो मी. शय कसा वाटतं आज? एकदम मस्त, जीवाला आनंद वाटला. लय दिवसापासून देवाला एकच सांगणं आहे फक्त, सगळ्यांना सुखाचा ठेव, सर्वांना सुखी ठेव, सुखी समृद्धी सर्वांना. कुटुंब एवढाच फक्त बस, बाकी काय नाही मागणं. सुख समृद्धी शांती दे बस. सर्वांना लक्ष ठेव, अकेला धाव. कोणी काही कधी संकटात येऊनच देऊ नको, जरी आला तरी त्याच्या अकेला धाव तू. वाचू एवढंच सांगणं आहे बस. श्री गुरुदेव दत्त. आज आपल्या सरवलीपाडा गावामध्ये आज गुरुदत्त मंदिराचा प्रतिष्ठान आहे आणि कशा प्रकारे आपल्या सर्व आपण कार्यक्रमात विविध धार्मिक प्रमाणे घालले आहेत. रामकृष्ण हरी एकोपी दत्तस्य कृत प्रमाणम दशाश्वमेधम कृतम दत्त प्रमाण पुनर्भवती. दत्त भगवंत यांच्या ह्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा त्यासाठी निर्माण मंदिराचा थोडक्यात इतिहास असा आहे की आमच्या गावचे श्री क्षेत्र सरवलीपाडा येथले एक नामांकित असे व्यापार करणारे, असे एक गावावर प्रेम करणारे गजानन पदू भोईर ह्या परिवाराच्या घरी गेली 50-60 वर्षे ती परंपरा आम्हाला बी माहीत नाही. आम्ही लहान असताना त्यांच्या घरामध्ये सत्यनारायणाची महापूजा व्हायची. या दोन्ही सरवली आणि सरवलीपाडा सोनालीपाडा या गावामध्ये तेव्हा कोणाच्या घरी सत्यनारायण असायचा. अशी ही परंपरा जवळजवळ 70-80 वर्षाची परंपरा असलेली ही दत्तांची परंपरा आणि ती पूजा त्यांनी सतत अशी ठेवलेली होती, जेणेकरून आपल्या कुटुंबाचं गावाचं कल्याण व्हावं असा त्याच्या मागचा हेतू होता. आणि त्यांचीच परंपरा ते गेल्यानंतर त्यांच्या मुलानेही आजपर्यंत ती परंपरा सत्यनारायणाची टिकून ठेवलेली पूजा. जवळजवळ पंचक्रोशीतली हजारो लोक या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन आणि महाप्रसादाचा लाभ दरवर्षी घेतात. आणि अशा प्रकारच्या त्या पूजेचाच एक त्यांना परिपाक म्हणून त्यांना मिळालेला हा फळ श्रुती म्हणून त्यांच्या घरी आज गुरु दत्तांचा हा आगमन होत आहे. या परिवाराने एक संकल्प केला. गुरुवर्य चिदानंद स्वामी सरस्वती म्हणजेच पूर्वस्वामीचे चिंतामणी बाबा यांच्या आशीर्वादाने आणि या परिवाराच्या अथक शुभ संकल्पनाने ही त्यांनी या ठिकाणी दत्त मंदिराच्या उभारणीचा एक संकल्प केला की जेणेकरून दत्ताची सतत आपल्याकडनं आणि सेवा व्हावी असा हा परिवाराचा एक शुभ हेतू होता. आणि त्या संकल्पनाने या परिवाराने संपूर्ण मेहनत कष्ट घेऊन आणि ही भव्य अशा प्रकारची मंदिराची उभारणी केली. आणि त्या मंदिराचा परिपाक म्हणून आज या ठिकाणी माघ वद्ये पंचमीला त्यांनी ह्या ब्राह्मणांच्या आणि संपूर्ण अशा प्रकारे चांगल्या प्रकारचा मुहूर्त काढून आणि आजचा दिवस त्यांनी या ठिकाणी शोधित केलेला आहे, जेणेकरून दत्त भगवंताची आपल्या कृपा असा परिवाराचा एक संकल्प आहे. आणि त्यासाठी आज त्यांनी या ठिकाणी अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवलेले आहेत. आज माघकृष्ण चतुर्थी 1947 गुरुवार दिनांक 5/2/2026 रोजी सकाळी वास्तुशांती झाली. पुण्याहवन, नादीश्राद्ध, मातृका पूजन, नवग्रह पूजन, वास्तुपूजन आणि 1 वाजल्यापासून संपूर्ण गावामध्ये त्यांनी ह्या गुरुदत्त भगवंताच्या मूर्तीचे चांगल्या प्रकारे मिरवणूक काढून आणि या ठिकाणी वाजत गाजत त्या ठिकाणी नामस्मरण भजन हरिपाठ करून आणि ही या ठिकाणी मिरवणूक आता विसावलेली आहे. आणि आता या ठिकाणी ज्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा ही उद्या होणार आहे त्या मूर्तिकांना या ठिकाणी आपला धान्यामध्ये त्यांना शयन करण्यात येणार आहे. अशा प्रकारे हा आजच्या दिवसाचा सोहळा पूर्ण झालेला आहे. आणि आता उद्या सकाळी म्हणजेच माघकृष्ण पंचमी 1947 शुक्रवार दिनांक 6/2/2026 रोजी सकाळी 10 ते 12 पुण्यवाचन, नवग्रह पूजन, ब्रह्ममंडल पूजन आणि पूर्णाहुती तसेच या मंदिरावर कलशारोहण होणार आहे. हे परमपूज्य बालयोगी मच्छिंद्रनाथ महाराज ववळी मठ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल. त्यात सकाळी 11 वाजता पूजन चालू होईल. त्याच्यानंतर कलशारोहण मंदिराच्या कलशावर विराजमान होईल आणि नंतर ध्वजारोहण झाल्यानंतर या ठिकाणी महाआरती होईल. महाआरती झाल्यानंतर महानैवेद्य देवाला दाखवला जाईल आणि सर्व भाविकांची या ठिकाणी दुपारची भोजनाची व्यवस्था होणार आहे. त्याच्यानंतर बरोबर 5 ते 6 या वेळेमध्ये ग्रामस्थांचा जय भोलेनाथ हरिपाठ मंडळ यांचा हरिपाठाचा कार्यक्रम होईल. तदनंतर 7 ते 9
आळंदीचे महाराज रामेश्वर महाराज भोजने यांचा सुश्रव्य असा 7 ते 9 कीर्तनाचा कार्यक्रम होईल आणि कीर्तन झाल्यानंतर मग आलेल्या सर्व पाहुण्यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार आणि त्याच्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि अशा प्रकारे ह्या भोईर परिवाराने या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचा या ठिकाणी दत्त मंदिराची उभारणी केलेली आहे आणि हे सर्व जर कशाचं नव्हतं का असेल तर त्यांच्या आई वडील चंद्राबाई गजानन भोईर वैकुंठवासी गजानन पदू भोईर या दाम्पत्याने ह्या मुलांना लावून दिलेली परंपरा त्याचा परिपाक म्हणून आज दत्त भगवंत त्यांच्या घरी विसावलेले आहेत. जय श्रीराम. जय श्रीराम. जागा नाचण्याला मिळाला पाहिजे. बरोबर आहे. आता काहीच देवाची नजर आपल्या अशुभोदस्याय वचननाथम यजमानस्याय श्रीमद्महापुरुषस्य विष्णुवराणस्य ब्राह्मणस्य श्री श्वेतवारकर्णे वैभवसुंदर्ये कलियुगे कलियुगे देवपुसारा होईल. पांढरे पंचेस बघा दोन्ही देते देव घ्या. ओम अस्ति प्राणप्रतिष्ठापने योगा ओम आं ह्रीं ह्रों ऐं ह्रं ह्रं ह्रौं शं शं ह्रौं ह्रौं अस्या प्रतिमायां प्राणय प्राणाम् ओम ह्रीं ग्रौ औ यौ रौ लौ वौ शौ सौ ग्रौ ह्रीं आं हं सोऽहम् अस्यां प्रतिमायां जीवय स्थितः ओम ह्रीं ग्रौ ऐं यौ रौ लौ वौ शौ शौ सौ हं शं आं ग्रौ ह्रीं आं हं सोऽहम् पंचामृत स्नान शुद्धो स्नानं करोमि शुद्धात्मनि करोमि. स्नानं कुर्यात्. हरि ओम दैवो मयूर्यदने बृहस्पते नमस्ताम्राय शम्भवे जमयो भुवे नमस्ताय मयस्कराय शिवाय शिवकाराय च नमस्तीर्थाय वृंदाय पार्पाय चार्वाय प्रथमाय उत्तराय आता एकाने इथे उभे राहा. कळसावर राहा, एकाला वर एकाला वरच्या इथे उभा राहून त्याला द्यायचंय तुम्हाला. वरते पोर तो वरते चढ एकदम उभा राहा. तिथं तो काय तयार मग सांगायला लागलं पाटील झेंडा क्रॉस आहे, सरळ कर त्याला. दिले बा पट्टी. हवन झाल्यानंतर दत्त महाराजांची आरती होईल. त्याच्यानंतर महाप्रसाद होणार आहे. तरी आलेले जागा पुढे आहे, त्याच्यामुळे इथे इतर गणपती सर्वकार्येषु सर्वदा श्रीमन्महागणपतये नमः स्वाहा. एवढे जवळ
ओम विजयाय नमः स्वाहा जयाय नमः स्वाहा स्वदाय नमः सुदे नमः स्वाहा पुष्टे नमः स्वाहा तुष्टे नमः स्वाहा आत्मगुरुदेवताय नमः स्वाहा ब्राह्मे नमः स्वाहा कौमार्ये नमः स्वाहा मातृकामण गौरी आदिदेवताभ्यो नमो नमः स्वाहा गो मातृकामण गौरी आदिदेवताभ्यो नमो नमः स्वाहा भ्यो नमः स्वाहा योगिनी भ्यो नमः स्वाहा योगिनी भ्यो नमः हेलो आई कसं वाटतं मी हो मला ते एकट्यालाच बसायला लागेल तिथं सुपारी घेऊन हा वहिनी कसं वाटतं एकटा मी सगळं कपल आहे तिथं मी एकटाच हा. देवाचं कार्य चालू आहे असं मनात थोडंसं मन प्रसन्न ठेवायचं म्हणजे मला कसं गोंधळ काही खूप लेट आहे वहिनी का बोलशील वहिनी काल वहिनीला वाटलं काम करायला लागेल म्हणून त्यांना पण वाटेल की अर्जुन स्वामी भगवान वैष्णवीने आयडिया बघ ना केली ती म्हणजे होम पेटाच्या अगोदर बसून घेतला वैष्णवीने आयडिया केली ती होम पेटाच्या अगोदर बसून घेतला म्हणजे आता दूर डोळ्याने जायला नको अरे अजून बसलोच नाही मी तुम्ही बघली स्वाहा म्हणलं की गोमुख म्हणून समोर आहे त्याची आहुती द्यायची बसा या देवाचं कार्य असतं असं मनात कपटपणा ठेवायचं ओम योगिनी भ्यो नमः स्वाहा असं ओम योगिनी भ्यो नमः स्वाहा नमः स्वाहा गोपाल देवताय नमः स्वाहा आदित्य दर्शनाला लागा पहिल्याच दिवशी दर्शनाला गर्दी बघू शकता तुम्ही उमेश मामा एक मिनिट आलो तू राज मानव बिनू बसवलं जेवढा तो कॅमेरा उजाला बसला एक करतो ना तुला त्याचा काही नवस घेतला ग पहिले घेतला का नवस
आता आम्ही इथे जेवायला बसल्यावर सगळे पाहुणे जेवून गेले. सचिन दादा काय ना पाण्याचा विषय काय बोलतो मयूर? काय ना काय बोलतो? सगळीकडे मिलावट आले. काय बोलशील? सगळ्या गोष्टी मिलावट आल्या आता. लोकात दोन वाढतात करोडो करोडो. नमस्कार मंडळी. सचिन दादा जरा जाऊ शकते. तर मंडळी, आज आमच्या घरामध्ये भगवान श्री दत्त गुरुदेव यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्सवात आनंदात मोठ्या उत्सवात साजरा झालेला आहे. आणि आता आम्ही सर्व जेवण केलेलं आहे. सर्वांचा जेवण पण झालेलं आहे. आणि संध्याकाळी संध्याकाळी पूर्ण महाप्रसाद आहे. महाप्रसादाला सर्वांनी या. हिला अजून माहित नाही वाटतं ही काय जेली नाही जेवायला. पहिल्यांदा बघले ही खाली रेस्टॉरंट मध्ये जेवायला जाते बस, बाकी काही नाही. बाहेरचा खाऊन गाडी दिले. मला कधी झाला आपलं मंदिर बनलं. तुला कसं वाटतं? बरं वाटतं. मग रोज पाया पडायचा, सकाळची आंघोळ करायची, दर्शन घ्यायचं. गाणी बोल रोजच्या बोल बोल. लागतील ना म्हणून खालते ठेवलं. बस आपल्याला कसा बेस्ट बेस्ट
बाबा नाही बघा कसे एकत्र जोड्याने काम करतात. जोड्यान मला बसलेले आता जोड्याने काम करतात. बाबाची कवच मुलाखत बी घेतले. मस्त मस्त. दत्त जय श्री गुरुदेव दत्त भगवान की जय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. इकडे बघा निशाताईची मेहनत. साफसफाई मंदिराची लगेच सेटिंग बघू शकतो तुम्ही. बघ सेवा सेवा त्याच्यापर्यंत कशी हो ना. भाग्यवान आहे. भाग्याची गोष्ट आहे ना तुझ्याकडे. बघ तुझ्या पोरीचा अवतार आहे का तुझा? तिकडे बघ पावडर काय ना काय कळणार जातं का तिकडे पोराला नुसती धावाला इकडे तिकडे करीतली पिल्लूला झोपले हिच्यानं फोटो करा बोलते. अशी आहे का काय बोलत केला का? हा बोल का तो हा बोला का आपण दरगुरान करता रोज घेऊ ना. ठीक आहे म्हणजे अशी याच्याबद्दल हा बोल आता बोल दरगुरान घे. रोज घ्यायची रोजच घेऊ ना. आरती पाठ करून ठेव दत्ताची येते हा येतो पाठ. आमच्या आईला पण येते दत्ताची आरती. आईने उद्घाटन केलं मंदिराचं पहिले. आईचा माझा एक फोटो घ्या ना. सासूबाई होती. जे ना मग तिला मंदिरात सुरसला जे ना एकटीला जे म्हणजे का बोलशील आता 2-3 डझन केली का 2-3 दिवस मावशी मस्त कासण्याच्या तिला असतं काही कोला कोला आई मस्त आता. वहिनीने 3 दिवस झाला रांगोळी करले. सध्या झाला का आपला जेवण सगळा जेवण वगैरे झाला का आपला कवा मग सोडा मागवतो का हे वैष्णवने जर काम मग कर ना. ए मावशी कधीपासून पूजावाईने खूप काम केलेलं आहे. पाटलांच्या बायकांना सगळ्यांना हरवलं आहे. एकट्या भोईर बायकोनी इकडे जेवायचा व्यवस्था सगळी. येऊन पण दिला नाही तर काम लावला लगेच चेतन म्हणे मला काहीतरी. केव्हापासून मी लय काम केलेलं इथे थकल्या सगळा गेला इथं पाला बिला. सज्जन भाऊ काय आला बोल. प्रसाद बनवायला येतलं काय केव्हा प्रसाद बनवायला जायचा. दूधच मिळाला तर काय करू. येईल दूधवाला मीच चाव ना. खूपच जास्त केव्हापासून मेहनत केली आहे तशा मी जेवण बनवायला. आंटी आता आले इकडं सगळा. ताईने आता घालता घेतलाय मला हातान. कौशा विनी इथं सगळा पाणी भर या भर त्या भर सगळा केला इथं. कांदे कपले सगळा कांदे नाही समज अभि केला डालबिल सगळी धावली. कौशा कवरा काम केला मी कौशा काम केलं तसा टोपा विपा सगळी उचलली. आता तुम्ही बघू शकता काही बाकी राहिला नाही आता. कसा
बाबा उकाला आली का मजा. ते डिक्केल तर बाहेर ठीक आहे. प्रसाद एक्सपर्ट प्रसाद बनवणार माहेर चेतन भाऊल्या आता 1 लिटरचा. तर आताच हरिपाठ संपन्न झाला आणि आता कीर्तनाची तयारी झाली आहे. त्याच्या अगोदर भोजनाची व्यवस्था करता आता सर्वांची. बघा तुम्ही ब्लॉक का कोणीच नाही वाटत. तयारी केली. थांब एक मिनिट. भटजी बघा आमचे भटजी. त्र्यंबक इकडे बघ. ठेव ना तिला. कसं वाटतं तुम्हाला? एकदम हटके. आई आई कळलं आई कला वैरागी रागरसिक सकल ग्रंथभूषण ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा जगप्रसिद्ध असा पूर्ण करतात. आणि मुक्ताला काय अपेक्षा असते? लोकांना एकच अपेक्षित असतं तर ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचं विलक्षण सुख भोगावं. आणि मग ज्ञानी येते समिती शैव म्हणती शक्ती आम्ही ती परमभक्ती आपली म्हणतो. जर त्याला भक्ती प्रेमाची इच्छा असेल तर ती पूर्ण करतो. अशा अर्थाची प्रसिद्ध होईल. आठवली तर बोला विठ्ठल त्यांनी आदिकाची पाना फुटे रोषे प्रेमे गुणवटे पर्यंत त्याची एक बछडा असतो. तो झटे मारतो आणि ती गोमाता पाना सोडते. पण ते बछडा पिऊन तृप्त होतं आणि घर खाऊन तृप्त होतं. निमित्त बछड्याचा आहे पण दूध मात्र ती गोमाता सगळ्याला देते. निमित्त चातकाचा आहे पण मेघराज सर्वांना जलाचा पुरवठा करतो. तसं भोईर परिवाराचं निमित्त असेल, भोईर परिवाराचा संकल्प असेल, त्यांच्या निमित्ताने अवधूत चिंतन भगवान दत्तात्रय किंवा गणराज आले असतील पण कामना मात्र त्या सगळ्याच्या पूर्ण करणार आहेत. ही गोष्ट महाराज दीक्षित काय आलं? बाबू डायरेक्ट लय मस्ती करते. बाबू घरात जातो. बाबू बाबू लई ब्लॉग सत्यलोकाला गेले आणि वैकुंठालाही गेले. आणि सत्यलोकाची असणारी
अगदी ती माता सावित्री, वैकुंठात लक्ष्मी आणि कैलासामध्ये मा पार्वती, या तिघींनी एकच प्रश्न केला, हल्ली तुम्ही कुठून येत आहेत? म्हणले मृत्यू लोकातून. आणखी कुठून? मृत्यू लोकातून. विशेष कुठून? म्हटले ते आत्रि ऋषीच्या आश्रमातून. का बरे तिथे गेला? म्हटले मी एका पतिव्रता मातेचं दर्शन घेण्याकरता गेले आणि त्रिभुवनात तिच्यासारखी पतिव्रता नाही. बोलून गेले. म्हटले म्हणजे आमच्याही पुढे? म्हणजे हो, आपल्याही पुढे. आणि मग तो 34 वत्सर निर्माण झाला. एक कुठली स्त्री आपल्यापेक्षा समोर अन्य स्त्रीचं कौतुक तिला सहन होईल असं नाही. आणि मग या तिघीने 3 हट्ट आहे, राजहट्ट आहे, पुन्हा बालहट्ट आहे आणि स्त्री हट्ट आहे. तिघांनी ब्रह्मा विष्णू महेश्वर हट्ट केला आणि यातून योग्य पुस्तक तंत्र दुर्लभा आपल्याला त्याची योजना करता आली पाहिजे. प्रत्येकानं काहीतरी शिकता येतं, काहीकडनं काय टाकायचं हे शिकता येतं आणि काहीकडनं काय स्वीकारायचं हे शिकता येतं. त्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये म्हणतात दोषापने आणि गुणाधार. दोषापने एक प्रकारचा संस्कार आणि गुणाधार. अगदी कपडे धुणं, साबण लावून हे दोषापने नाही आणि त्याला पुन्हा प्रेस करणं हे गुणाधार आहे. तशा पद्धतीने आपल्या जीवनात ते दुर्गुण म्हणजे आसुरी संपत्ती त्यागण्याचा एक सद्गुण आपण कोणाकडनं शिकलो आणि दैवी संपत्ती स्वीकारण्याचा गुण शिकलो, तर अशा पद्धतीने गुणग्राही वृत्तीने सगळं जग त्यांना गुरु दिसलं. गणराज आहेत, अवधूत दत्तात्रय आहेत आणि आपण त्यांची सेवेतही प्रवृत्त हा योग आलेला आहे की अप्राप्तीची प्राप्ती झालेली आहे. पण कठीण योगाहून क्षेम हो कविता होतो श्रम, त्याचा क्षेमही झाला पाहिजे. अर्थात जसं गाडी घेणं हा योग आहे, पण ती न धडकवता व्यवस्थित ठेवणं हा क्षेम आहे. तो भल्या भल्याला जमत नाही. तसं
जे जीवन आहे काम आता समाप्त झालेलं आहे. आता पुढच्या उचलाची जिम्मेदारी तुमच्यावर आहे. हाय. श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद